वेलकम यू टू द वेंडर विथ वेंडर विथ सँडी. तर आज आपण चाललो आहे हरिश्चंद्रगड या ट्रॅकसाठी. तिकडे प्री मान्सून क्लाउड दिसतात. सो आपण ट्राय करणार आहे की आपल्याला कॅप्चर करता येतं आणि तुम्हाला पण दाखवता येतं का. सो नेहमीसारखा आजसुद्धा मी माझ्या टेसरॅक बाईकसोबत चाललो आहे एकटा. तो नेहमीसारखा आपल्याला आपले मित्र जसे आपल्याला हे करतात, धोका देतात, तसंही आज पण दिलेला आहे. म्हणून आपण सोलो राईडसाठी चाललो आहे. आता आपण आहे नाशिक हायवेवरती. तो अभी मैं रुका था कसारा घाट में. ऑलमोस्ट 100 किलोमीटर डन हो गया है हमारा राइड और एक 100 to 120 किलोमीटर बाकी है. हॅलो गाईस, तर आज आपण जाणार आहे हरिश्चंद्रगडावरती. हा त्याचा एंट्रन्स पॉईंट आहे. इकडनं थोडी सोपी वाट आहे बाकींपेक्षा. एक मला वाटतं 2 ते 2.5 तासात आपण कातळ बघू शकतात. त्याला खोदून रस्ता बनवलेला आहे. सो तिथे मोस्टली सावलीच भेटेल आपल्याला, तर खूपच छान आहे. तो थोडासा पाऊस वगैरे पडून गेलेला असेल, सो थोडीशी फार थंडी असेल, म्हणून मी प्लॅन केला होता ट्रॅक. आता बघूया. इकडची लोक सांगत आहेत की रात्रीची थोडी थंडी व पाऊस एकदा दोनदा पडला होता करणं. तर बघूया उद्या आपल्याला ढगं वगैरे दिसत आहेत की नाही ते. तर आपण जे समोर आता पाहतो आहे ते हरिश्चंद्रगडावरचं खूपच फेमस असं शिवमंदिर आहे. केदारेश्वर मंदिर असं मंदिराचं नाव आहे. तर हे तुम्ही बघतायत, ह्या सुद्धा छोट्या छोट्या आकाराच्या मूर्त्या आहेत. देवींच्या व देवांच्या मूर्त्या असते व इथे ते मंदिर आहे. पूर्ण कोरीव काम केलेलं आहे मंदिर आहे. तर आता आपण आलेलो आहे तारामती पॉईंटवरती. हा हरिश्चंद्रगडाचा टॉपेस्ट हा पॉईंट आहे. तुम्ही बघू शकता इथे वरती एक शंकराचं मंदिर आहे. तसंच तुम्ही बघू शकता की खाली सुद्धा गडाचं एक मंदिर आहे. तो जो अभी हम लोग सामने देख रहे हैं वो है कोकन कड़ा. ये गढ़ पे का सबसे फेमस पॉइंट यही है और इसका एक हाइट है वो 4500 प्लस फीट है. और यहाँ से सनसेट एकदम ही खतरनाक दिखता है. और आज हम भी सनसेट देखने वाले हैं और रात को कैंपिंग करने वाले हैं इसी कोकन कड़ा पे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्ही पाठी बघू शकता, तिकडे कोकणकडे आहे. तर आता धुक्यामध्ये पूर्ण, त्यामुळे काहीच दिसत नाही आहे. चारो बाजूला धुक्का पसरलेला आहे, असं तुम्हाला पाठीमागे माझ्या दिसत असेल. व हे तुम्हाला सांगितलं होतं रात्री मी कॅम्पिंग केलं होतं, ते कॅम्पिंगचं आहे. इथे आपले टेंट होते 2 आणि ते पण पूर्ण धुक्का एकदम जवळचंच दिसतंय.
सध्या तर तुम्हाला कॅमेऱ्यात काय दिसत नसेल, पण डोळ्यांनी बघण्यासाठी खूप सुंदर असं क्लायमेट इथे झालेलं आहे. तर आपण अजूनसुद्धा कोकण कड्याला आहे. आताशे 9 वाजले आहेत सकाळचे. तुम्ही चारही बाजूला बघू शकता माझ्या पाठी पूर्ण धुक्यांनीच भरलेलं आहे. तर आपण ट्राय करतो आहे क्लाउड्सवाला व्ह्यू कॅप्चर होईल का, त्यासाठी थांबणार आहे अजून 2-3 तास. सो बघूया. गाईज आपण जे प्लॅन केलं होतं की इकडे पूर्ण क्लाउडचं स्ट्रक्चर येईल आणि आपल्याला एक खूप सुंदर एक व्ह्यू दिसेल, पण ते आज नाही होऊ शकलं. सकाळी खूप जास्त धुकं असल्यामुळे. सो आता परत एकदम तापतं ऊन आलेलं आहे आणि आपला कोकणकडा पूर्ण ओपन झालेला आहे बघण्यासाठी. आता मी एक्झॅक्ट कोकणकड्याच्या वरती उभा आहे, सो तुम्हाला कडा दिसणार नाही. बाजूचा तुम्हाला थोडाफार भाग दिसत असेल या व्हिडिओमध्ये. हा जे तुम्ही पाहताय समोर ते तारामती पॉईंट आहे, त्याच्या खाली मंदिर आहे आणि हा गडाचा सर्वात सोपा रूट आहे जो 2 ते 2.5 तासात चढता येतो. सो राजूर गावावरनं तुम्हाला हा रूट भेटेल. एवढी थोडी माझी बक्षुसगिरी ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर व्हिडिओ बघण्यासाठी